नमस्कार, मी सुवर्ण. दुपारच्या 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापुरामध्ये आहेत. दुपारी 3:30 वाजता त्यांनी कोल्हापुरामध्ये विमानतळावर त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अमित शहांचं विमानतळावर स्वागत केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये जाऊन दर्शन सुद्धा घेतलं. दर्शन घेतल्यानंतरची ही दृश्य आहेत. त्यांना अंबाबाईची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. दीपक केसरकरांनी त्यांना ही भेट दिली आहे, आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय. एका बाजूला मंदिरातले फोटो आणि दुसरीकडे शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. शाहू महाराजांच्या पुतळ्याला त्यानंतर त्यांनी अभिवादन केलं आणि आता ते सभेकडे रवाना होतील. ही दोन दृश्य एका वेळेला. अंबाबाईचं दर्शन घेतलं अमित शहा यांनी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना प्रेरणा देतात, असं विधान गृहमंत्री अमित शहांनी केलं. आंबेगावातील शिवसृष्टीचं अमित शहांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. अंबेगांव में निर्माणाधीन शिव सृष्टि एशिया खंड का निश्चित रूप से सर्वाधिक भव्य ऐतिहासिक थीम पार्क बनने वाला है और वो होना भी चाहिए, क्योंकि ऐसे व्यक्तिमत्व के लिए है जिसको ये सम्मान मिलना चाहिए. महाराज छत्रपति शिवाजी महाराज ये कोई नाम नहीं है, एक विचार है. ये विचार है स्वधर्म के लिए जीने का, ये विचार है स्वभाषा के लिए जीने का, ये विचार है स्वराज के लिए हमेशा जान को बलिदान करने की तत्परता दिखाने का. ये विचार को यहां से युवा पीढ़ी प्राप्त कर कर जाएगी, इसका मुझे भरोसा है. मित्रों, आज यहां पर 4 चरण में से पहला चरण समाप्त हुआ है. 438 करोड़ का ये प्रोजेक्ट बनाया है, बड़े साहस के साथ बनाया है, मगर मुझे पूरा विश्वास है कि प्रोजेक्ट निश्चित रूप में तय किए हुए टाइम टेबल में ही समाप्त होगा, इसका मुझे पूरा भरोसा है. देशभरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज 393वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये. याच पार्श्वभूमीवर आग्र्याच्या किल्ल्यात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा वाचली गाजणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाकरता 10,000हून अधिक शिवभक्त पोहोचणार आहेत असा दावा करण्यात येतोय. इसके बाद ये मुगलों के पास आया, तो मुगलों में अकबर ने इसको दोबारा से बनाया था. तो इस किले की खूबी ये है कि इसमें 4 तो एक तो शाहजहां बंद रहे थे. आज मराठा किंग छत्रपति शिवाजी का जन्मदिन है, वो भी यहाँ बंद रहे थे. एक पुरंदर की संधि हुई थी राजा जयसिंह के बीच में और शिवाजी राजे के बीच में. फाइनली शिवाजी को जान की गारंटी देके यहाँ बुलाया गया और अंत में औरंगजेब ने नाराज होकर इनको यहाँ बंद कर दिया. इसका टोटल आगरे में जो रहे थे वो 103 दिन रहे थे यहाँ. लेकिन 1996 में डेज में ये एक अपने आप को इन्होंने बीमार डिक्लेयर किया और इसके बाद मिठाइयाँ बंटवानी शुरू करी. 60,000 की जयसिंह से हुंडी भी ले ली. इसके बाद धीरे धीरे एक दिन यहाँ से ये निकल के दिन था 16 अगस्त 1666 दिन शुक्रवार का. ये फौलाद खां की ड्यूटी थी इनके उसमें, तो फौलाद खां नमाज पढ़ने के लिए गए हुए थे. उसके बाद जब उनको पता लगा 4-5 घंटे बाद आगे कि शिवाजी महाराज निकल गए हैं, तो यहाँ से ये पहले मथुरा में दिखे, मथुरा के बाद बनारस में दिखे और बनारस के बाद ये महाराष्ट्र में दिखे. महाराष्ट्र में दिखने के बाद में वहाँ उन्होंने अपने बेटे का त्रयोदशी संस्कार किया था संभाजी का. तो औरंगजेब को उनके खुफिया प्रमुख थे, उन्होंने इनको रिपोर्ट दी कि ऐसे शिवाजी तो सुरक्षित पहुँच गए हैं, लेकिन उनका लड़का रास्ते में मर गया. तो उन्होंने कहा कि क्या तुमने डेड बॉडी देखी थी उसकी? बोले ये मराठा जो है सबको मूर्ख बना रहा है, बेटा इनका यहीं कहीं होगा. बाद में उन्होंने मराठा राजकुमार को यहाँ मथुरा में ढूंढ भी लिया था, लेकिन वहाँ के जो पंडित जी थे वो नहीं माने कि मैं
ये मेरा भांजा है शिवाजी, कोई शिवाजी का लड़का नहीं है। बाद में ये आपको मालूम ही है कि बाद में जंगुई शिवाजी महाराज ने एक स्वतंत्र राज्य स्थापित किया, हिंदू राज्य 1674 में, और 1600 तक सेपरेट मराठा किंगडम था। उसके बाद शिवाजी राजे की डेथ हो गई। बाद में पूरा ज़िंदगी औरंगजेब ने वहीं काट दी। 1707 में फाइनली औरंगाबाद में औरंगजेब की डेथ हो गई। किल्ले शिवनेरीवर हत्ती दरवाजे ते धान्य कोठार या मार्गावर मोठी गर्दी झाली आहे। मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल झालेत। या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येतो आहे असं बघायला मिळतंय। किल्ले शिवनेरीवर ही गर्दी बघायला मिळते। शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता ही गर्दी शिवनेरीवर उसळली आहे। पुढच्या इतर बातम्यांकडे वळतोय। निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत। शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर गंभीर आरोपच केलेले आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाकरता आतापर्यंत 2000 कोटी रुपयांचा सौदा झाला, व्यवहार झाला असा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय। किती मोठं डील झालं आहे हे समजून घ्यायचं असेल तर 100 ऑडिटर्स लावावे लागतील। जो निर्णय आला आहे तो न्याय नाही, तो फक्त एक सौदा आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच भविष्यात दिल्लीतले लोक आणखी किती गोष्टी विकत घेणार आहेत आणि त्या घेतल्याही जातील असा दावा त्यांनी केलाय। जो पक्ष आणि जो नेता शाखा प्रमुख आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी 50-50 लाख रुपये देतात, आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घ्यायला 100 कोटी देत आहेत, तो पक्ष शिवसेना हे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असेल। आतापर्यंत चिन्ह आणि शिवसेना हे नाव विकत घेतलं गेलं, हा न्याय नाही आहे। हा निर्णय विकत घेतलेला आहे, हा सौदा आहे, हे डील आहे आणि आतापर्यंत 2000 कोटी रुपये ह्याच्यावरती खर्च झालेले आहे। पुढचं मी तुम्हाला भविष्यात सांगेन, पण मी आता माझ्या मतावर ठाम आहे। हा निर्णय हा विकत घेतलेला निर्णय आहे। यापुढे असं अनेक गोष्टी विकत घेण्याची तयारी सुरू आहे। एक दिवस हे मुंबई आणि महाराष्ट्र सुद्धा विकत घेतील दिल्लीचे लोक। संजय राऊतांचं नामांतर कॅशियर असं करावं लागणार आहे। नैराश्यातून ते काहीही बरळत चाललेत अशी टीका शिवसेनेचे आमदार सदा सरवणकरांनी केली। एखादा कॅशियर असावा आणि त्यांनी पैसे मोजून गल्ल्यात किती पैसे आलेत हे सांगावं, अशा प्रकारचे आरोप हे संजय राऊत साहेब करतात। मला असं वाटतं त्यांच्या या सगळ्या आरोपांमधनं त्यांची संस्कृती आणि त्यांचे विचार हे आज जनतेसमोर येत आहेत। आज जी बाळासाहेबांनी अहोरात्र मेहनत घेऊन उभं केलेलं शिवसेनेचं हे वृक्ष आज कोलमडताना पाहत असताना सुद्धा संजय राऊत ते सांभाळण्याचा प्रयत्न न करता ते उद्ध्वस्त कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह विकत घेण्याकरता मोठा सौदा झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। याकरता 2000 कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय। राऊत यांच्या याच आरोपांना शिंदे समर्थक शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ट्विटरवर तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्नच म्हस्के यांनी विचारलाय। नरेश म्हस्केंनी ट्विट केलंय आणि तुमचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न संजय राऊतांना विचारलेला आहे। संजय राऊतांनी शिवसेना आणि धनुष्यबाणासाठी 2000 कोटींचा सौदा झाला असा आरोप केलेला होता, त्यावर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे। नरेश म्हस्केंचं ट्विट, असा प्रश्न विचारावा वाटतो। रात्रीची भांग असेल किंवा रात्रीचा गावठी ब्रँड असेल, कदाचित त्यांच्या बरळण्यावरती त्याचा परिणाम झाला आहे। त्यांना खरोखरच ट्रीटमेंटची गरज आहे। मी वारंवार सांगतोय की आमच्या ठाण्यामध्ये एक फेमस हॉस्पिटल आहे, संजय राऊतांवरती त्यांचं
मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. ते आमच्या ठाण्यात अवेलेबल होईल. त्यांच्या ज्या बाष्कळ प्रतिक्रिया आहेत ना, त्यांच्यावरती शेंबडं पोरही आता असतं. त्यामुळे त्यांनी एक सुपारी घेतली होती शिवसेना संपवण्याची. राष्ट्रवादीकडनं असेल, कोण म्हणतं शरद पवार साहेबांनी त्यांना सुपारी दिली होती शिवसेना संपवण्याची. आरपी अध्यक्ष रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 2019च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आलीच नसती, अशी टीका रामदास आठवलेंनी केली आहे. तसंच निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिलेल्या निकालाचंही त्यांनी समर्थन केलंय. माननीय उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शिवसेना आपल्या हातातून घालवण्यासाठी जबाबदार आहे. त्यांनी जर 2019मध्ये BJP सोबत युती केली असती तर एवढी त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली नसती. त्यामुळं त्यांच्या चुकीमुळं मला वाटतं की ही त्यांच्यावर वेळ आलेली आहे. शिंदे यांच्यासोबत 75% बहुमत असल्यामुळं इलेक्शन कमिशनला एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल द्यावा लागलेला आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आलेली असं अजिबात नाही. उलट लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशननी केलेला आहे. बातमी उस्मानाबादमधून आहे. उस्मानाबादमध्ये शिवजयंती कार्यक्रमात कट्टर राजकीय वैरी एकत्र आल्याचं बघायला मिळालं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याशी जवळीक बघायला मिळाली. त्यामुळे सावंत, निंबाळकर, कैलास पाटील हा वाद मिटणार का असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिवजयंती कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांना जवळ बोलवून घेतलंय. निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात टाकत घोषणाबाजी केली. सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्यात राजकीय कटुता निर्माण झाली. मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमात या तिघांची जवळीक पाहून नव्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरता शरद पवार स्वतः मैदानात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजप सावध झालेली आहे. भाजपकडूनही तेवढ्याच ताकदीचा नेता मैदानात उतरवला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या मुद्द्यांवरून नेते भिडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार चिंचवडमध्ये शड्डू ठोकणार आहेत. त्यामुळे मतदारसंघातली समीकरणं बदललेली आहेत. त्यातच महाविकास आघाडीला शहरातील 40 सामाजिक संघटनांचा पाठिंबाही मिळालाय. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात उत्साह निर्माण झालाय. पुरोगामी विचाराचा, परिवर्तनवादी विचारांना समर्थन करण्यासाठी म्हणून या शहरामध्ये जेवढे पुरोगामी विचारांनी काम करणारे संघटना पक्ष आहेत आणि डाव्या विचारांनी काम करणारे पक्ष संघटना आहेत, त्या सगळ्यांनी मिळून हा पाठिंबा दिलेला आहे. तळागाळात काम करणाऱ्या संघटना आहेत, तळागाळातला मतदार माझ्याबरोबर जोडला जाणार आहे यांच्या माध्यमातून. मग तो रिक्षा पंचायत असेल, भाजीवाला असेल, अनेक असे घटक आहे. घटक संघटना, छोट्या छोट्या संघटना मला जॉईन झाल्यात. त्यामुळे नक्कीच इतक्या मोठ्या संघटना जॉईन झाल्यानंतर मला हा विजय हा निश्चित वाटतो. एकतर्फी निवडणुकीत प्रचारासाठी येऊन शरद पवार शक्ती वाया घालवणार नाहीत असा टोला भाजपकडून लगावण्यात आलाय. अगोदरच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःच्या नातवाचा या ठिकाणी प्रचार करून या मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळवू शकले नाहीत. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये तर भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक विजय मिळवून. भाजपनं टीका करत पुन्हा एकदा शरद पवारांना आव्हान दिलंय. आता शरद पवार खरंच प्रचाराच्या मैदानात उतरतात का हे पाहावं लागेल. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज मुलुंड इथं VJTI महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. एरवी आपल्या बेधडक भाषणाने विरोधकांची भंबेरी उडवणारे राज ठाकरे मात्र भाषण करण्याआधी पूर्ण हातापायला घाम फुटलेला असतो असं देखील प्रांजळपणे कबूल करतात.
मी तुम्हाला खरंच सांगेन, मला माहिती नाही आता तुम्ही सगळेजण पुढे जाल, मोठे व्हाल आणि जगभर कुठेही जाल, देशभर जाल, महाराष्ट्रात राहाल. माझी तुम्हाला फक्त विनंती सर्वांना राहील, हे हार घालण्यापुरतं हे विषय ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज मला असं वाटतं आपण नीट समजून घेतले पाहिजेत. मी नुसता शिवभक्त नाहीये, मी शिववेडा आहे. पण मी शिववेडेपणाचा आव नाही आणत, मी त्यातनं बोध घेतो. नुसता हार घालण्यापुरता मर्यादित ठेवत नाही मी ती गोष्ट. आणि आपण कोण आहोत? आपण मराठी आहोत, आपण या महाराष्ट्राचे पुत्र आहोत. आपला वारसा काय, मला असं वाटतं या गोष्टी तुम्ही जोपासल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत, तुम्हाला कळल्या पाहिजेत की आपल्या लोकांनी काय केलंय. मी कालच माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी सांगत होतो की औरंगजेब बादशाह इतका मोठा होता तो की संपूर्ण सगळ्या ज्याला ह्याला काही नाव नव्हतं, त्याला नाव फक्त हिंद प्रांत होतं. या संपूर्ण हिंद प्रांतावरती साम्राज्य असलेला एक माणूस आणि साधारणपणे 3 ते 4 जिल्हे ज्याच्या हातामध्ये, जिल्हे राज्यही नाही, जिल्हे ज्या माणसाच्या हातामध्ये आहेत. आग्र्यानंतर, सुटकेनंतर हा औरंगजेब बादशाह या आमच्या शिवछत्रपतींना मारायला आला. बरोबर? काय गरज होती त्याला? 4 जिल्ह्यांनी एक राजा, 4 जिल्ह्याचा राजा, काय फरक पडणार होता औरंगजेबाला? आला कशासाठी मग तो? याचं कारण 80 साली महाराज गेले 1680ला आणि औरंगजेब 1681ला आलाय महाराष्ट्रात. इतक्या मोठ्या राजाचा इंटेलिजन्स नावाची काहीतरी गोष्ट असेल की नाही? अगदीच. त्यांच्या माणसाने सांगितलं असेल की नाही की बाबा नाही, शिवाजी महाराज गेलेले आहेत, आता आपल्याला जायला कशाला पाहिजे? तरी हा माणूस महाराष्ट्रात आला, 27 वर्ष इथे राहिला आणि इथे मेला. मी स्वतः पाहिलेलं नाहीये, मी ऐकलेली गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की जी औरंगजेबाची इथून जी 27 वर्षात जी काही पत्र गेली आहेत म्हणे आग्र्याला, त्यातल्या काही पत्रांमध्ये औरंगजेबाचं एक वाक्य आहे आणि ते वाक्य आहे, शिवाजी अजून मला छळतोय. संभाजीराजे, राजाराम महाराज, ताराराणी साहेब, संताजी धनाजी, हे जे सगळे लढत होते, ही जी प्रेरणा होती, त्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणत होता. आणि औरंगजेब जो इथे महाराष्ट्रामध्ये आला होता, महाराज म्हणजे त्याचा उद्देश शिवाजी महाराजांना मारणं होतं, पण महाराज नसतानाही तो महाराष्ट्रात 27 वर्ष होता. त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, जो मेला नाही. या सगळ्या गोष्टींनंतर मग पेशवाई आली, मराठेशाहीचं साम्राज्य मोठं झालं. 125 वर्ष आपण या हिंद प्रांतावरती राज्य केलेले आहे. 125 वर्ष म्हणजे आपल्यावरती मोगल झाले, ब्रिटिश आले, पोर्चुगीज आले, पण या हिंद प्रांतातल्या कोणी जर समजा राज्य केलं असेल तर ते फक्त मराठेशाहीने केलंय. या मराठेशाहीचे आपण म्हणतो ना, मराठीमध्ये म्हणतो की मराठ्यांनी काय केलं तर आटकेपार झेंडे फडकवले. आटकेपार झेंडे फडकवले म्हणजे पाकिस्तानमध्ये तो आता आहे अटक नावाचा किल्ला, त्या किल्ल्यावर, तेव्हा पाकिस्तानवर काही नव्हतं, पण त्या किल्ल्यापर्यंत मराठा साम्राज्य पोहोचलेलं होतं आणि तिथे त्यावेळेला भगवा लावला गेला. म्हणून आपण म्हणतो अटकेपार झेंडे फडकवले ना, तो त्या अटोक किल्ल्यावरती. मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, आपण या लोकांचे वारसदार आहोत हे कधी विसरू नका आणि कोणासमोर, इतरांसमोर कधी मिंदे होऊ नका. मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय, ही मराठीची पताका जी आहे ना, ही कायमस्वरूपी इथे ठेवा. तो विचार सतत इथे ठेवा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात. वारस हा फक्त आईकडनं आणि वडिलांकडनं नसतो, तो आपल्या भूमीकडनं पण असतो. या सगळ्यानंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि जाता जाता नजर टाकणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर.